आपला जो नवीन गायांचा गोठा झालाय ना, तर जिथं जिथं आपल्या गाया ओपन राहणार आहे ना, ते एरियामध्ये आपल्याला बनग्या टाकायच्या होत्या. बनग्या म्हणजे बाजरीचं जे भुसा असतं ना, ते टाकायचं आपल्याला. विषय काय होतो, ओपन गोठ्यात गाय फिरतात ना, तेव्हा त्याच्यात दगड वगैरे असतात, ते पायाला रुतू नये म्हणून आपल्याला ते भुस टाकायचे. त्या बनग्या काय आपल्याकडे नव्हत्या, मग सार्थक चिजून त्या बनग्या आणायच्या होत्या. मग सर्वात आधी जो ट्रेलरमध्ये भुईमुगाचा पाला होता ना, तो खाली करून घेतला. आपल्या या ट्रेलरमध्ये एवढं भुस येणार नव्हतं, त्याच्यामुळे मग मोठा ट्रेलर न्यायचा होता. हा ट्रेलर सोडून घेतला आणि दुसरा ट्रेलर जोडला. भुसा आणायला जाता जाता आम्हाला ट्रॅक्टरवर काही जागा नव्हती, पण काही विषय नाही, ॲडजस्ट करून घेतलं. सार्थक जिथं गेल्यानंतर सार्थकच्या मम्मीने आम्हाला सरबत वगैरे दिलं. त्यानंतर लगेच बनग्या भरायला सुरुवात केली. सगळं भूस भरून झाल्यानंतर आमचा अवतार काय पाण्यासारखा नव्हता. म्हटलं आता चला आता लगेच घरी जाऊ. घरी जाता जाता पप्पू शेट त्यांच्या हॉटेलमध्ये वडे काढत होतं. म्हटलं चला आता वडे खाऊन जाऊ. घरी आल्यावर कामच काम होतं. ताते आले होते त्यांचा ट्रॅक्टर घेऊन, त्यांना पेरणी यंत्र जोडून द्यायचं होतं. त्यांना मस्त आहे की पेरणी यंत्र जोडून दिलं. आपलं दुधाचं मशीन पण आरगाडी पाटलांनी आणून दिलं, त्याचं फिटिंगचं काम चालू होतं. सर्वात आधी त्या मशीनला गरम पाण्याने वॉश करून घेतलं. आता ज्यांनी मशीन आणून दिलं त्यांना म्हटलं आता आम्हाला गाय पण पिळून दाखव.